येशू कधी पण येतो माहितीये का? तुमच्याकडे पण येतो, म्हणा तुमच्याकडे पण येतो का नाही? मला हात दाखवा तुमचे. कधी का येतो तो? लाजाराकडे चौथ्या दिवशी गेला. किती दिवशी गेला? म्हणा चौथ्या दिवशी लाजाराकडे गेला का नाही? बोला ना, अरे बोला ना. चहा मागू का काय? तर लाजाराकडे चौथ्या दिवशी गेला. पण येशू कधी कोणाकडे जाऊ द्या, पण तिथं काय करतो तो? मरणाला हरवतोच. काय करतो? मृत्यूला हरवणारा देव आहे. येशू मरणाला त्याने हरवलेला आहे. मरणाची नांगी ठेचलेली आहे. काय ठेचलं? नांगी ठेचली. ठेचली का नाही? आपण खेकड्याच्या नांग्या खातो. कसं ठेचतो आपण? म्हणतो लय भारी, लय प्रोटीन आहे त्याच्यामध्ये. काय आहे त्याच्यामध्ये? कोणतं विटामिन आहे? कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये. काय आहे? कॅल्शियमचं भरपूर आहे. कॅल्शियम आहे का दुसरं काही आहे? कॅल्शियमच आहे का नाही? मग हे काय? कॅल्शियम साठी काय खाते? खेकडा खाय. अजून कशासाठी? डी व्हिटॅमिन साठी काय करते? गोळ्या घेते. सी व्हिटॅमिन साठी काय करते? लिंबू खाते. काय काय व्हिटॅमिन वाढवण्यासाठी. अरे तुला काय माहिती? तुझ्यामध्ये परमेश्वराने तुला जी रचना केलेली आहे, तुझ्या शरीरामध्ये संतुलन ठेवणारा कोण आहे? देव आहे. कुठलं फळ तुझ्यासाठी, कुठलं काय आहे, हे सगळं परमेश्वराने तुला काय दिलेलं आहे? तुला तुझ्या शरीराला आशीर्वादित ठेवण्यासाठी परमेश्वराने दिलेलं आहे. पण आत्म्यासाठी कोणाला आहे? आत्म्यासाठी देव आहे. हालेलुया, मला हालेलुया. अंडे खाल्ल्याने काय होतं? काय खातं? अंडे खाल्ल्याने काय होतं? प्रोटीन मिळतं. आणि हवाबाईने खाल्लेलं फळाने काय झालं? अरे बोला ना, आज बोलायचा दिवस आहे. काय खाल्लं? काही खा, तुम्हाला खायला काय टेन्शन नाहीये. पण जर देवाची आज्ञा असेल तर खाऊ नका. म्हणा देवाची आज्ञा असेल तर खाऊ नका. खायला सगळं खायला आहे तुम्हाला. मग असे सुटतेत ना खायला, मग इतके सुटतेत. मग मटन 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 हप्ताभर मटन मटन मटन. मग मासे 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 मासे, मग कवर मासे. मग डॉक्टरकडे जावं लागतं. काय करावं लागतं? डॉक्टरकडे जावं लागतं. आणि डॉक्टरकडे गेलं का मग डॉक्टर म्हणतात तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलंय. काय म्हणते? आता बंद करा. कोणती गोष्ट खा, लिमिट मध्ये खा. काय खा? लिमिट मध्ये खा. आपल्यामध्ये बायबल मध्ये वचन सांगितलेलं आहे, नीतिसूत्र. तू खादाड असेल तर आपल्या गळ्याला काय कर? सुरीला. नीतिसूत्र 23:2. तू खादाड असलास तर आपल्या गळ्याला सुरी लाव. काय सांगितलं? खायला काय नाहीये, सगळं खा. मला तुम्हाला काय सांगायचंय? खायला खा तुम्ही सगळं, पण जर देवाची आज्ञा आहे तरच खा. काय म्हणा? देवाची आज्ञा. देवाची आज्ञा. देवाची आज्ञा म्हणा. आणि मला येशू पण आज्ञा देतो. तुम्हाला माहित आहे का येशूने कोणाला आज्ञा दिली? लाजारा बाहेर ये. अरे म्हणा ना काहीतरी. काहीतरी पावर येऊ द्या राव. बोला ना, काहीतरी पावर येऊ द्या. जरा असं करा. लाजरा बाहेर ये. त्यांनी आवाज गारट. लाजरा बाहेर ये. लाजर बाहेर नाही येणार, पण दुसरा लाजर येऊन तुमच्या डोक्यावर बसल. शैतान येऊन डोक्यावर बसल. किती किती काय म्हणला येशू? लाजराला मरणाला देखील काय झालेलं आहे? ऐकावं लागलेलं आहे. कोणाला ऐकावं लागले? मरणाला देखील काय झालेलं आहे? ऐकावं लागलेलं आहे. मरणाला सुद्धा हरवावं लागलेलं आहे. कोणाचं ऐकून? येशूचं ऐकून मरणाला सुद्धा काय झालेलं आहे? हरलेलं आहे. मरण काय झालेलं? हरलेलं आहे. कुणी हरवलेलं? येशूने हरवलं. कोणाची आज्ञा? येशूची आज्ञा. कोणाची आज्ञा? देवाची आज्ञा आहे. हवाला कुणी आदामाला कुणी आज्ञा दिलेली आहे? देवाने आज्ञा दिली. अरे बोला ना. परमेश्वराने आज्ञा दिली. तुमचा आवाज येत नाही. परमेश्वराने आदामाला आज्ञा दिली. सांगा बरं, एकेकाचा आवाज येऊ द्या मला जरा.
परमेश्वराने कोणी दिली? परमेश्वराने आदामाला काय परमेश्वराने हा कुणी परमेश्वराने आदामाला आज्ञा दिली. काय आज्ञा दिली? सगळ्या झाडांचे सगळे फळं खायचे. सगळं खा. मध्यभागी मध्यभागी अरे सगळं खा, पण त्याला पण काय आहे? लिमिट आहे, लिमिट. हालेलुया. सगळं खा. हम्म. सगळं खायला. तुमच्या शरीरामध्ये काय काय विटॅमिन आहे तुम्हाला माहिती आहे का? Yes. ए विटॅमिन आहे, बी विटॅमिन आहे, सी आहे, डी आहे. डी आहे, अजून काय? ई आहे. ई आहे, अजून के. के. हे सगळे विटॅमिन लावून दिले डॉक्टरनी. काय केलं ते आता त्याचं काय केलेलं आहे? शोध केला. शोध केला. हालेलुया. पण परमेश्वराने काय सांगितलं तुम्हाला? सगळं खा. हालेलुया. काही खायला तुम्हाला लिमिटेशन नाही. हालेलुया. जे खायचं ते खायचं, जे नाही खायचं. ज्याला आज्ञा लावून दिली ते नाही खायचं. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. आणि आज्ञा पाळणारा कोण आहे? येशू आहे. येशू. Praise the Lord. मला येशू आहे. येशू आहे. येशू आहे. आज तुम्ही जे बोलताल ते होणार. आमेन. तुम्ही नाही म्हणणार, नाही होणार. तुम्ही हा म्हणणार आहे तर हा होणार आहे. आमेन. उत्पत्तीमध्ये जाऊ आपण. त्याच्यामध्ये उत्पत्ती काढूया. दोन आणि 16. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा. हा यथेच्छ खा. काय काय म्हणलेलं आहे? मोकळ्यापणाने. यथेच्छ. मोकळ्यापणाने. याच्यामध्ये काय आहे? परमेश्वराने मनुष्याला आज्ञा दिली. परमेश्वर म्हणाला बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खाऊ शकतो. खुशाल खा. कोणचा नगर? खुशाल भाऊ. खुशाल भाऊ म्हणलेले तुम्हाला. काय म्हणले? बोला ना. तुम्ही बोललं तर मला काहीतरी, खुशाल. मला पण आनंद होईल. तुम्ही थंडी वाजत नाही तुम्हाला. बिनधास्त खा म्हणून. काय म्हणलं? बिनधास्त. यथेच्छ खा. खायला काय लिमिटेशन नाही. हालेलुया. काय आहे? खायला काय लिमिटेशन नाही. सगळं खा तुम्ही. बागेतलं अजून काय म्हटलं? पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको. पण बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाला काय म्हणलेलं आहे? खाऊ नको. बायबल काय देतं आपल्याला? आज्ञा. बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारच फळ खाऊ नको. असं करा. बऱ्या वाईटाचं बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देतं बाबा. हालेलुया. काय करून देतं? ज्ञान. ज्ञान. हे ऐकल्यानंतर काय होतं तुम्हाला? चोरी करू नको. ज्ञान आलं, बुद्धी आली. अजून काय आलं याच्यामधून? अजून तुम्हाला काय पाठवलं? पवित्र आत्मा. बायबलचं वचन जे आहे ते बऱ्या वाईटाचं काय करून देणार आहे? ज्ञान करून देणार आहे. बायबलचं वचन काय आहे? सत्य आहे. आणि बायबलचं वचन कधीच ते काय होणार नाहीये? नष्ट होणार नाही. सगळं नष्ट होईल, Yes. पण देवाच्या आज्ञा नष्ट होणार नाहीये. Praise the Lord. देवाचा नियम नष्ट होणार नाहीये. देवाचं वचन नष्ट होणार नाहीये. देव जे बोललेलं आहे ते कसं आहे? होय आणि होयच आहे. आमेन आणि आमेनच आहे. बोला हालेलुया. बोला हालेलुया. देव जे बोलला ते बोलणारच आहे. आमेन. आणि येशूने पण काय केलं? 11व्या अध्यायामध्ये यावं कृषी वर्तमानामध्ये. त्याच्याकडे येणार आहेत आपण. पण अगोदर हे पाहू जरा. हालेलुया. Praise the Lord. काय म्हटलं? तू खादाड असलं तर काय कर? आपल्या गळ्याला सुरी लाव. गळ्याला सुरी कशी लावायची? का ओरिजिनल सुरी आणायची? बलिका बाकरा म्हणून कशी लावायची सुरी? खायचं. म्हणजे किती वेळेस घ्यायचं? कोणाच्या घरी गेलं तर किती वेळेस घ्यायचं? मर्यादा ठेवायची. जेवढं पाहिजे मर्यादा नाही ठेवायची. भरपूर खायचं. तेवढं आपलं. किती वेळेस खायचं? थोडं. म्हणजे म्हणजे त्याला नाही राहिलं तरी, तो उपाशी राहिला तरी खातच राहायचं. काही काही लोक बघा ना, काही काही लोक कसे असतात माहिती आहे का? गरीब असतात, काही नसतं त्यांच्याकडे. कष्टातून करतात. त्यांची अपेक्षा असते की मी पास्टरसाठी, देवाच्या लोकांसाठी काहीतरी करावं, आणि ते लोक करतात. पण आपण सगळे मंडळीत घेऊन गेलो तर नाही. कसं काय उरणार आहे त्याला? मी कधी तुम्हाला घेऊन जात नाही. याचं कारण गरीब. कधी कधी त्यांची परिस्थिती व्यवस्थित नसते. मी पण कधी खात नाही. कधी कधी मी एकदाच घेतो. मी एकदा नाही तर दोन नंतर मी घेतच नाही. प्रेस लॉर्ड. हालेलुया. तुम्ही खादाड असलं तर काय करा? गळ्याला सुरी लाव. गळ्याला सुरी लावा.
आणि त्या खादडपणामुळे काय होतो? बीपी होतो. जास्त मीठ वरून खातो आपण. काय करतो? मीठ, सॉल्ट. काय म्हणते त्याला इंग्लिश मधून? सॉल्ट म्हणते. सॉल्ट खातो आणि होतं मग बीपी वाढतो. त्याच्यानंतर काय? हे वय वाढल्यानंतर होतात या गोष्टी, पण वयाच्या पहिले नको या गोष्टी. कंट्रोल मध्ये पाहिजे. तुम्ही खादाडा असलं तर काय करा? सुरी लावा. काय सांगितलं त्याच्यामध्ये? आपल्या गळ्याला सुरी लावा. आणि आपल्या अधिपती समोर भोजनात बसतोस त्यावेळेस नीतिसूत्र मध्येच आहे ना, तेच आहे ना. अधिपती समोर भोजनास बसतोस तेव्हा तुझ्या पुढे कोण आहे याचा पूर्ण विचार कर. कोण आहे त्याचं भान ठेव. भान त्याच्यामध्ये वाच. हा, नीतिसूत्र 23:1. जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या लोकांबरोबर महत्वाचे मग ते कोणी पण असो, मोठे लोक असो, सिनियर असो, पदवीधर असो, कोणी पण असो, त्यांच्या अधीन राहायचे. बायबल मध्ये सांगितलं अधिकाराच्या काय करा? अधीन राहा. आणि काय सांगितलं त्याच्यामध्ये? तू महत्वाच्या लोकांसमोर असतो तेव्हा महत्त्वाच्या लोकांबरोबर बसतात आणि खाता तेव्हा तुम्ही कोणाबरोबर आहात याचे भान ठेवा. हालेलुया. पुढे साहेब उभे. खात असताना तुमचा मच्छर आवाज नाही आला पाहिजे. कोणाच्या लोका पुढे बसलेत तुम्ही? मोदी साहेब समोर बसले तुम्ही प्रधानमंत्री कोण आहे आज? राष्ट्रपती आता मुर्मू सिस्टर आहे. मुर्मू ना? द्रौपदी मुर्मू आहे. त्या आदरणीय लोक आहेत, त्यांचा सन्मान करायचा. आपले मंत्री असो, प्रधानमंत्री असो, यांचा काय करायचा? त्यांच्या पुढे बसल्यावर त्यांच्या पुढे सन्मानाने बसतात. आणि पास्टर पुढे असल्या का लगेच मांडीवर घडी घालून बसणार. काय करणार? मांडीवर लगेच अशी घडी घालून बसणार. असं करायचं का? त्यांना आदरच करायचा. काय करायचं? देवाचे दास आले तर उठून उभं राहा, असं यशाच्या पुस्तकामध्ये सांगितले. प्रेज द लॉर्ड. राजे लोक काय करायचे? उभे राहायचे त्याला पाहिल्यावर. हे जे महत्वाचे लोक आहेत, ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येतो. ज्यावेळेस येशू आलेला आहे, येशू आल्यानंतर महत्वाचा देव आल्यानंतर लाजाराला काय झालेलं आहे? उठावा लागलेला आहे. आपण या कृषी वर्तमान 11 मधून शिकत आहेत. काय झालं? महत्वाचे लोक ज्या वेळेस येतात तुमचं जीवन बदलून जात आहे. महत्वाचे लोक म्हणजे कोण आहे? देवाचे अभिषिक्त लोक. ज्या वेळेस तुमच्याकडे येतात तुमचं जीवन बदलत आहे. शैतानाला पण कळतं. शैतान पाहिलं ना, कळतं का नाही? महत्वाचे लोक ज्या वेळेस जातात त्यावेळेस लागते डुलायला लागते अशी. हालेलुया. बरं, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का? येशू गर्सेकरामध्ये गेला. गर्सेकरामध्ये गेल्यानंतर ते शैतान त्याला काय करू लागलं? त्या गर्सेकरास भूतग्रस्ताला बोला ना, पिळून टाकलं. म्हणा पिळून टाकत होता. कसं काय? आणि म्हटला येशू आम्हाला कशाच्या कळपामध्ये जाऊ दे, डुकराच्या कळपामध्ये जाऊ दे. कारण की कोण आलेला आहे? महत्वाचा व्यक्ती पण आहे, देव पण आहे, तारणारा पण आहे, पापांची क्षमा करणारा पण आहे. कुठं आलाय? गर्सेकरामध्ये आला. शैतानाला कळलेला आहे अभिषिक्त आलेला आहे. शैतानाला कळलेला आहे देव आलेला आहे. शैतानाला कळलेला आहे आता आम्हाला काय करावं लागणार? जावं लागणार आहे. म्हणून तो काय करत आहे? विनंती करत आहे, मला डुकराच्या खळपामध्ये जाऊ द्या. 5व्या अध्यायामध्ये गर्सेकरास काढा. कृषी वर्तमानामध्ये वाचा 8 वाचा. कृषी वर्तमान 8 वाद आहे. नंतर ते गालिल सरोवरापलीकडे गर्सेकराच्या प्रदेशात गेले.
जेव्हा तो किनाऱ्यावर उतरला तेव्हा नगरातला एक मनुष्य त्याला भेटला. त्या माणसामध्ये अनेक भूते होती. बऱ्याच काळापर्यंत त्याने कपडे घातले नव्हते व तो घरातही राहिला नव्हता. तो कबरेमध्ये राहत होता. जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो मोठ्याने ओरडला व त्याच्या पुढे पडला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, येशू सर्वोच्च देवाचा पुत्रा. येशू त्याने ओळखलं कोण आलेला आहे. देवाचा पुत्र आलेला आहे. कोण आलेला आहे? बोला ना तुम्ही, मला जागा करा जरा. देवाचा पुत्र आलेला आहे. लाजराला पण कळालेला आहे, मृत्यूला पण कळालेला. कोण आलेला आहे? मृत्यूला हरवणारा काय आलेला आहे? आलेला आहे. शैतानाला पण काय कळालेला आहे? मला घालवणारा आलेला आहे. शैतानाला पण काय कळालं? येशू बोला ना, आलेला अरे आहे. बोला ना. येशू आलेला आहे. शैतानाला कळलं आता मला जावं लागणार आहे. हालेलुया. कोणते लोक? अभिषेक. महत्वाचे लोक. महत्वाचे लोक. देव. लॉर्ड. हालेलुया. आता आम्ही येतो तुमच्या घरी तर आम्ही कोण येतं? पास्टर देवाचे सेवक येतात का? येतात. येशू येतो. पण कोण येतंय? महत्वाचा महत्वाचे. व्यक्ती येतो. महत्वाचा व्यक्ती तुमच्या घरी येतोय Praise the Lord. आणि तुम्ही कामाला. काय काय लोक असे आहेत, पास्टर आले का एक एक घंटा बसून ठेवतात. येशूला असं बसून ठेवलेलं चांगलं आहे का? नाही. बोला ना तुम्ही. नाही. हा? नाही. येशूला असं बसून ठेवणं चांगलं आहे का? नाही. काय काय लोक फोनवर बोलत बसतात, इतके बोलत बसतात ना. पास्टरनी फोन लावला का व्यस्त व्यस्त. पहिला त्यांचा फोन उचला. कोणाचा फोन उचला? देवाच्या सेवकाचा फोन आलेला आहे. येशू आलेला आहे. हालेलुया. कोण आले? बोला इकडे बघा माझ्याकडे. कोण आले? येशू. येशू आला. Praise the Lord. एका रिंग मध्ये पास्टरचा फोन उचला. माझाच नको, सगळ्यांचा फोन उचला तुम्ही. हालेलुया. फोन तुम्हाला कशासाठी दिलाय? महत्वाचं कामासाठी. कुठे ठेवायसाठी दिलाय का? एका रिंग मध्ये कोणाचे पण फोन उचला. हा फोन तुमच्यासाठी कशासाठी आहे? महत्वाचं. कारण की कोणीतरी तुमच्यावर अवलंबून आहे. Yes. कोणीतरी तुम्हाला प्रार्थनेला फोन करणार आहे. कोणीतरी तुमचे घरचे लोक अवलंबून आहे. कधी काय होतं माहितीये का कोणाला? नाही. हा? Yes. बोला ना. हालेलुया. काय म्हटलं त्याच्यामध्ये? कोण आलेला आहे? पास्टर येतात तुमच्या घरी. कोण येत आहे? येशू येत आहे. फोन आला तरी काय करा? महत्वाच्या लोकांना तुम्ही काय करा? मान द्यायचा आहे. त्यांचा काय करायचा आहे? रिस्पेक्ट करायचा आहे. कारण की तुमच्याकडे काय आलेला आहे? येशू आलेला आहे. कारण की तुमच्याकडे कोण आलेला आहे? देव आलेला आहे. कारण की तुमच्या घरामधून काय जाणार आहे? दुष्ट शक्ती जाणार आहे. काय येणार आहे? तुमच्याकडे तारण येणार आहे. पापाची क्षमा येणार आहे. देवाचं वचन येणार आहे. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. किती लोकांना समजले देवाचं वचन येणार आहे तुमच्याकडे? कोण येतं घेऊन? देवाचे सेवक तुमच्या घरी ते वचन येत आहे. काय येत आहे? तारण येत आहे. लूक कृषी वर्तमान 19व्या अध्यायामध्ये सांगितलं की जक्कयाच्या घरी कोण आलेला आहे? तारण आलेले. तारण काय आलेलं आहे? ए, काय आलेलं आहे? काय आलेलं आहे? तारण आलेलं आहे. कोणामुळे आलेला आहे? येशूमुळे आलेला आहे. जर देवाचे सेवक तुमच्या घरी येत आहेत, तारण येतं. तारण येतं. Praise the Lord. हालेलुया. देवाच्या सेवकाला बोलायचंच नाही घरी प्रार्थना. दुष्ट शक्ती जाणार आहे का? नाही. कोणामुळे जाणार आहे? येशू आलेला आहे. घरसेकरामध्ये येशू कशाला आलाय? शैतान बोला ना, कशाला आलाय? शैतान घालवण्यासाठी. हा? त्या व्यक्तीला मोकळं करायला. जर तुमच्याकडे तुमच्या घरसेकरामध्ये येत असेल, तुमच्या गावामध्ये येशू येत असेल, तर येशू तुम्हाला कशासाठी येत आहे? मोकळं करायला येत आहे. हालेलुया. महिना महिना प्रार्थना नाही घरी. काही लोक प्रार्थनाच ठेवत नाही. कशासाठी येशू येतोय? मुक्त करण्यासाठी. आपण म्हणतो ना, काय नाही ते पास्टर नुसते त्यांना बळच देतात ते प्रार्थनेला. बळच येड लागलं नाही पास्टरला यायला. देव सांगतोय Yes. इथं घरसेकरामध्ये येशूला यायला येड लागलेलं नाहीये. लाजाराकडे जायला येशूला येड लागलेलं नाही. येशूने काय दाखवून दिलं? लाजाराच्या मरणाला काय केलेलं? हरवलेला 4 दिवसा बॉडी खराब झालेली, बॉडी नाश झालेली बॉडीला येशूने उठवलेला आहे. हालेलुया. देवाकडे वरती प्रार्थना करतो. देवाला म्हणतो, येशू तू माझं नेहमी तू माझं नेहमीच ऐकतोस. Yes. बोला ना, नेहमीच ऐकतोस. नेहमीच ऐकतोस. मग तेवढा आज्ञाधारक पाहिजे. Yes. करा ना. तेवढं आज्ञाधारक पाहिजे. म्हणे भाव देवा माझं तू ऐकतोस, नाही ऐकणार. तसं मनासारखं वागा. Yes.
परमेश्वर काय म्हणतो माहितीये का? दावीद माझ्या मनासारखा मिळाला. हालेलुया. धन्यवाद. तुम्ही ज्यावेळेस मनासारखं देवाच्या वागताना, तर देव सुद्धा तुमच्या प्रार्थनेने काय करेल? मेलेले लोक उठवणार आहे. देव सुद्धा तुम्ही केलेल्या प्रार्थनेने काय करणार आहे? आरोग्य देणार आहे. Praise the Lord. हालेलुया. घरात बायको रागवत बसायचे, चिडायचं, भांडणं करायचे, घरात एक वागरायचं, वरती बाहेर एक लेवल दाखवायचं. ताटवाटी आतून स्वच्छ पाहिजे, बाहेरून काय नाही. बाहेरून लाली पावडर लावते सगळं अभिषिक्त, आतून तसंच आहे. आतून कसं आहे? घाणच. सडलेल्या कवर वाले. कवर कशी असते? वरून मस्त असते ना, आतून कशी आहे? चढलेलं. तर तुमची प्रार्थना कोण ऐकेल? देव ऐकेल. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. अगोदर स्वच्छ करा. आतून. कुठं ताटवाटी कुठून स्वच्छ करायची? आतून तशीच ठेवायची, नाही सगळीकडे. बाहेरून स्वच्छ करायची. चकचकीत. पास्टर समोर ताटवाटी चांगली, साक्षी सांगायला उभं राहते ना मी, वचन सांगायला उभं राहते ना मी, गाणे म्हणायला उभं राहते ना मी. इथं गाणं म्हणायचं, घरी जाऊन धिंगाणा करत असा चांगला. नाही. देव म्हणेल मी नाही ऐकणार. Yes. हालेलुया. येशूचा एक शब्द ऐकला, बोला ना. हालेलुया. माझ्या बरोबर आहेत का तुम्ही? Yes. येशू म्हणतो, देवा तू माझं नाही. तू माझं नेहमी ऐकतोस. Praise the Lord. हालेलुया. आणि तो देव येशूचा ऐकतो, पण ते येशू तुमचं माझं नेहमी ऐकणार नाही का? बोला ना. ऐकणार आहे. तुमच्या घरी देव येत आहे. आमेन. हालेलुया. पास्टर थ्रो कोण येते? येशू येशू येतो. येतो. कॉटेज मीटिंग बंद असेल तर चालू करा, Praise the Lord. चालू करा. आमेन. येशू येते. Praise the Lord. हालेलुया. भूत काढायला येत आहे. आमेन. येशू येत आहे. 11 वाजल्यापासून मरणातून जिवंत करायला येत आहे. येशू येत आहे. लाजर जक्कयाच्या घरी आला ना येशू, तुमच्या घराला तारण द्यायला येत आहे. म्हणू नका पास्टर आले लगेच असं झालं. बाळा तसं झालं नाही, तू व्यवस्थित स्वीकारलं नाही म्हणून तसं झालं. तंबाखूची पुढे खिशातच ठेवायची आणि ते पास्टर आले घरी आलं मग असं झालं. तू येशूला ऍक्सेप्टच केलं नाही. काय केलं नाही? स्वीकारलंच नाही. स्वीकारलं नाही म्हणून तुझ्या जीवनातला त्रास गेला नाही. हालेलुया. तू खऱ्या मानाने स्वीकार बरं. Yes. भूत पण स्वीकारतात. Yes. हालेलुया. घरच्या घराचा भूतग्रस्त काय बोला ना. तू जिवंत देवाचा. अरे तू जिवंत देवाचा पुत्र आहे. शैतानवर काय करतात? कबूल करतात. येशू कसा आहे? जिवंत देव आहे. हालेलुया. गाडी वाजायला पाहिजे. हालेलुया. कोणता देव आहे? जिवंत देव आहे. आणि जिवंत देवा पुढे जो नतमस्तक होतो ना, तो आशीर्वादी. आमेन. हालेलुया. आणि तुम्हाला मला लय चांगलं स्थान आहे. Praise the Lord. हालेलुया. मी विश्वास ठेवतो ना, तुम्हाला मला कितीतरी मोठं स्थान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मग काय करायचं? हा, सेवक आला का निघून जायचं? नाही. काय करायचं? आदर कर. देव येतो तुमच्याकडे. देव हालेलुया. तुमच्या प्रदेशामध्ये, मला तुमच्या प्रदेशामध्ये प्रदेशामध्ये. येशू येतो. येशू. येशू. आणि येशू तुमच्या प्रदेशामध्ये आला ना, शैतानाचा कार्यक्रम. आमेन. हालेलुया. किती सैन्य होतं त्याच्यामध्ये? पुष्कळ. पुष्कळ. वाचा त्याच्यामध्ये 8 वचनामध्ये मला असं वाटतं. 30 वचन. येशूने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने म्हटले सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती. काय होतं? पुष्कळ भूत. अनेक पुष्कळ. सैन्य होतं. सैन्य काय होतं? सैन्य. बोला ना. सैन्य होतं. सैन्य. सैन्य कुठं आलेलं आहे त्याला माहित पण नाही. काही काही लोक सैन्य पाळून ठेवतात. सैन्य सैन्य विसर्याचं पण सैन्य दुष्ट आत्मा येतो. बरोबर आहे. काय? दुष्ट आत्मा. सैन्य पाळून ठेवते. पाळायचं का? नाही नाही. पाळायचं. शेजारच्या नाही पाळायचं. असं करावं. नाही पाळायचं. एक डोळा असा बारीक करून. सैन्य नाही पाळायचं. नको बाबा, सैन्य नाही पाळायचं मला. बाबा, सैन्याने पाळायचं. अरे म्हणा ना, काय नाही पाळायचं? सैन्याने पाळायचं. सैन्य पाळते आणि म्हणते हालेलुया. काय करते? सैन्य पाळते तर काय करते? हालेलुया. शुभ्र वस्त्र धारण करते.
फक्त पास्टर पुढे, बाकी घरी गेल्यानंतर भरपूर सैन्य ते घुसत आहे त्याच्यामध्ये. हा म्हणतात पाहायला बरं नाही वाटत मुद्दामून. मग येतो शैतान, घुसतो, परत तो एक सैन्य येतो, डोळ्याला त्रास होतो, मग येतो तो पण घुसतो. हा मला तुम्हाला सांगायचं काय, काय पाळून ठेवायचं तुम्ही? सैन्य पाळायचे का? काय पाळतात तुम्ही? देवाचं वचन. त्याच्या मला सैन्य पाळतोस का तू? सैन्य पाळतो का तू? सैन्य काही एक नसतं. पुष्कळ. दुष्ट शैतानी शक्तीचं सैन्य कसं असतं? पुष्कळ. पुष्कळ असतं. देवाचं पण त्याच्यापेक्षा कितीतरी. Praise the Lord. Hallelujah. कोणतं सैन्य पाळायचं आपल्याला? देवाचं देवाचं. सैन्य. म्हणा देवाचा देवदूत. हालेलुया. मागच्या हप्त्यात काय ऐकलं तुम्ही? पिक्चर पाहिला का नाही? पाहिलं. हा पिक्चर पाहिला का नाही? काय होतं त्या लेकरा बरोबर? देवदूत. देवदूत होता. देवदूत होता. हालेलुया. मग कोणाला आला पाहिजे आपल्या बरोबर? देवदूत आला पाहिजे. आपण काय पाळून ठेवले? दुष्ट आत्मे पाळून ठेवले. दुष्ट आत्मा. खोटं बोलतो दुष्ट दुष्ट आत्मा, आत्मा. चुगली लावतो दुष्ट आत्मा. सैन्य चायला मायला म्हणतो काय आहे? दुष्ट आत्मा. चर्च मध्ये येऊन, प्रार्थनेच्या ठिकाणी येऊन हे चोरत बसतो, बायबल मधल्या वस्तू चोरतो. कोणचा आत्मा पाळून ठेवलाय? दुष्ट आत्मा. देवाचं काम करत नाही. कोणचा आत्मा पाळून ठेवलाय? बोला ना. दुष्ट आत्मा. सैन्य देवाचं घर धाडत नाही. कोणचा आत्मा पाळून ठेवलाय? दुष्ट आत्मा. देवाला दान देत नाही, दशमन देत नाही, अर्पण देत नाही. कोणतं सैन्य पाळून ठेवलेलं आहे? ही एक घरचे घरामधलं काय आहे? सैन्य आहे. या सैन्याला काय करा? येशूच्या नावामध्ये त्याला काय करायचं? बाहेर काढायचं आहे. सैन्याला काय करायचंय? बाहेर काढायचं आहे. उभं राहा आता. Hallelujah. सैन्याला काढायचं का नाही? काढायचंय. दुष्ट आळशी, आळसाचा पण एक काय आहे? दुष्ट आत्मा. सैन्य. म्हणा आळसाचं एक आळसाचं पण सैन्य. 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 खादाडाचा पण एक सैन्य. आदळाचं पण सैन्य. तारण होऊन न देणारा पण काय आहे? दुष्ट दुष्ट आत्मा. आत्मा. सैन्य. सैन्य. कितीतरी प्रकारचं सैन्य. हम्म. बोला ना काय आहे? कितीतरी सैन्य. प्रकारचं अरे सैन्य. सर म्हणत सही. सैन्य. 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 सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा नाता. सेनाओं का नाता हमारे संग है. याकोब का हात वरती करा. टाळाला टाळाला थंडी जायगे वर. हमारे संग सामने टाळाला. परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग है. आमेन. काय करायचं? हा येशू आपला. पाप करणारा पण एक आहे. दुष्ट आत्मा. सैन्य दुष्ट आत्मा. हालेलुया. म्हणा सैन्य दुष्ट आत्मा. सैन्य दुष्ट आत्मा. आता ते सैन्य काय चांगलं होतं का ते? नाही. बोला ना, चांगलं होतं का? नाही. एकदा घुसल आणि घुसल्यानंतर अनेकांना तुम्हाला लय देईन तो. हम्म. सुख देईन, शांती देईन, आराम देईन. शांती नाही देणार, सुख देईन. कसं सुख नाही भेटू शकत? जगातल्या गोष्टी. जगातल्या गोष्टी देईन. पैसा देईन, बंगला देईन, घर देईन, माडी देईन, काडी देईन, बाडी देईन, काय काय देईन. पण पुढे घेऊन जाईल लात मारीन. नरकाला घेऊन. जरा स्टाईल करा, असं वळून स्टाईल करा. काय करेन? लात मारीन. कोणाला लात मारीन? जर आपण ऐकून त्याच्या पुढे पुढे करत असेल, जात असेल. हम्म. काय काय लोक रविवारचं चर्च बुडीत काय करतात? रविवारच्या कामाला पळतात. कोण देतंय तुम्हाला इन्व्हिटेशन? बोला ना. शैतानी निर्देश. शेजारच्याला मला डोळ्याचे माझ्यासारखं करून शैतान देतो बाबा. शैतान देतो. मग सगळं देईल पैसा. नरकाला. फारो काय करायचा? फारो खायला म्हणा. फारो खायला द्यायचा, खायला द्यायचा, राहायला द्यायचा, सगळं द्यायचा. पण कष्ट 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 त्याच्यामध्ये सुख नव्हतं. हालेलुया. शैतान तुम्हाला सगळं देईल सुख नाही द्या. आणि लात मारीन अशी. नरकाला घेऊन. खरंच आहे. लात मारीन अशी. आणि लात मारलं तू कुठं जाशील? नरकाला. कोण्यामध्ये. कुठं जाशील? नरकाला. कोण्यामध्ये. कोण्यामध्ये जायचं का? नाही. हा मग आज चेक करा तुमच्यामध्ये कोणतं सैन्य आहे. हम्म. प्रेस द लॉर्ड. बसा खाली. कोणतं सैन्य आहे? देवाचं सैन्य पाहिजे. Praise the Lord. काय आहे? बायबल मध्ये सांगितलं की अजून भरपूर प्रकारचे त्याच्यामध्ये काय आहे? सैन्य आहे. पण या सैन्याला
आहे. जर तुमच्या घरामध्ये येशू येत असेल सैन्य निघून जाईल. आमेन. तुमच्या मनामध्ये येशू येत असेल, तुमच्या हृदयामध्ये येशू येत असेल, सैन्य गेट आउट. आमेन. काय होणार आहे? Get out. गेट आउट. Hallelujah. जावंच लागेल. काय काय जपून ठेवते जसं का पैसा आहे. नको ना पास्टर, सुटतच नाही ना सुटत मिसरी. एका सिस्टरला बोललो, त्यांच्या सिस्टरला कसं बोललो मी, राग येतो मी बोलतो ना तुम्हाला नाही, मी सगळीकडे तसाच आहे. मला देवाने जसं सांगितलं तसंच बोलतो मी. सैन्य जपून ठेवते आणि म्हणते पास्टर आम्ही आजारी आहे, असा त्रास होतो तसा त्रास होतो. मी म्हणलं पहिले ते बाहेर काढावं लागेल. तंबाखू तुम्हाला काय करावं लागेल? सोडावं लागेल. फेकून द्यावा लागेल. तरच माझी प्रार्थना काय करेन देव ऐकल, नाही तर माझी प्रार्थना व्यर्थ जाईल. परत म्हणायचं नाही ते आले बरं नाही वाटलं. Hallelujah. याला जबाबदार कोण म्हणलं? स्वतः. सैन्य जपून ठेवते. तर म्हणतात पास्टर एवढ्या गुडघ्यावर प्रार्थना करते, रोडू प्रार्थना करते आणि परत पास्टरला दोष देते. परत काय म्हणते काय पावर नाही त्याच्यामध्ये. अरे तू त्याच्यामध्ये देवाचे दास आहेत, त्यांच्यामध्ये देवाचा अभिषेक आहे, भरपूर पावर आहे, तुझ्यामध्ये नाहीये. मी अगोदरच त्याला सांगतो. काय करतो तुम्ही हे नाटक, मला पुढे डोळे मागे नाही. काय काय लोक माग, तुम्ही प्रार्थना करा, तुम लढो हम तुम्हारे कपडे सांभाळते. तुम्ही प्रार्थना करा, आम्ही काय करतो कपडे सांभाळतो घरी बसून. एक देवाचे दास आहेत बरं का, ते देवाच्या दासनी एका आंटीचा फोन आला, पास्टर प्रार्थना करा. मग हा पास्टर उठले, आवरलं बिवरलं, प्रार्थना करायला लागले. त्यांना वाटलं आता आपण त्या सिस्टरला फोन करून विचारावं. हा मिस्टर आजारी, त्यांना अटॅक आला म्हणे. आणि मग त्यांनी फोन केला तर सिस्टर मी झोपले. काय म्हणे? म्हणजे हे झोपत आहेत आणि पास्टरला कामाला लावते. काय पाळून ठेवते? सैन्य पाळून. सैन्य पाळून ठेवते. फरक कमून पडत नाही? आपल्या चुकामुळं. तुमच्या चुकांमुळं. परत म्हणू नका देवाचे दास आले मग असंच कस काय व्हायला लागलो, तसंच कस काय व्हायला लागलं. या भ्रमातून बाहेर या. म्हणा भ्रमातून बाहेर या. बाहेर या. बाहेर या. या या या. येशू या. येशू या. भ्रमातून आपण सगळे बाहेर येऊया. अरे बोला ना, आपण सगळे बाहेर येऊया. हा. काय सांगितलं? घरचे करा मधलं सैन्य जपून पाळून नाही ठेवायचं. काय करायचं? सैन्य पाळून ठेवते. अरे तो सैन्य त्यांनी म्हटलं ना आम्हाला काढीत असेल तर तू काय कर, डुकरामध्ये जाऊ दे बाबा आम्हाला. काय म्हणलं ते शैतान? डुकरामध्ये जाऊ दे. अरे त्याला कुठे घालवायचं परमेश्वर घालून टाकेल. आणि त्या शैतानाला कोणाला विचारता? आपल्या बापाला विचारेल. पण आपल्यापासून पळून जाईल. पण आपल्यापासून पळून जाईल. कारण पळून जाईल. हा प्रार्थना हो द्या घरामध्ये. घरामध्ये प्रार्थना झाल्यानंतर काय होईल? तो पळून जाईल. येशूला कुठे घालवायचं त्याला माहितीये, शैतानाला कुठे जायचं त्याला माहितीये. ते पाहून घेते. तुम्ही काय करा? येशूला बोलवा. कोणाला बोलायचं आहे? येशूला बोलवा. प्रार्थना बंद करू नका. घरी प्रार्थना करा, दासाला बोलवा, गुडघ्यावर प्रार्थना करा, रडून प्रार्थना करा, पश्चातापाची प्रार्थना करा, तारणासाठी प्रार्थना करा, लोकांना बोलवा. हालेलुया. सैन्यापुढे तुम्ही जाता तर तो मारीन चापट चांगली. बरोबर आहे का नाही? आपल्यावर किती हल्ला करण्याचा प्रयत्न केला ना, त्याचं काही नाही झालं. येशू आपल्यामध्ये, येशू इथं पण आहे. आमेन तर आलंच नाही. आहे का नाही येशू? एक दिवशी सिद्ध करून दाखवीन मी तुम्हाला. सिद्ध करून दाखवीन. कितीतरी वेळेस मी लोकांना सिद्ध करून दाखवलाय. माझा येशू माझ्या बरोबरच आहे. इथंच बसलेल्या खुर्चीवर. किती लोक बोलतात बसलेलंच आहे, बसलेलंच. एक साक्ष सांगतो मी. इथं सिद्ध काय झालं? येशू तो देवाचा पुत्र आहे. मालिक आलेला आहे. वेळेच्या आधी मला घालू नको, मला डुकराच्या कळपामध्ये जाऊ दे. असं काही भांडण होत असेल तुमच्या घरामध्ये, त्रास होत असेल, काय काय होत असेल, येशूला बोलवा. येशू डायरेक्ट नाही येऊ शकत. आता डायरेक्ट पण येईन बघा, मला डायरेक्ट पण येतो. पण आता कोणाद्वारे येतोय? मला सेवकाद्वारे. मला सेवकाद्वारे. सेवकाद्वारे येईल. घरी आल्यानंतर सैन गेट आउट. खरं ना असा गेट आउट इन द नेम ऑफ द जीसस. काय करून म्हणा गेट आउट. येशूच्या
अरे कॉलर टाईट करा. येशूच्या ए, नावात. येशू माझ्याकडे येशू. हालेलुया. काय येशू? येशू आहे. पिक्चर स्टाईल नाही, आपली स्टाईल येशू माझ्याकडे. येशू आहे आणि आपल्याकडे. कॉलर टाईट आहे ना, माझा बाप माझ्या बरोबर आहे, माझा देव माझ्या बरोबर आहे, माझा येशू माझ्या बरोबर आहे. त्या येशूने काय केलेलं आहे? मरणाला हरवलेलं आहे. म्हणा याईरची कन्या. याईरची कन्याच्या मुलीचं वय किती होतं? 12 वर्ष मेलेली होती, पण येशूने काय केलेलं आहे? जिवंत केलेलं आहे. त्याच्यानंतर नाईल नावाच्या गावाजवळ एका तिरडीवर विधवेचा मुलगा मेलेला होता. त्या तिरडीला स्पर्श केलं. येशूने काय केलेलं आहे? त्या मुलाला काय केलेलं आहे? जिवंत केलेलं आहे. हालेलुया. आणि याला काय केलं? घरचे करायचं बदग्रस्त मुलाला काय केलं? शैतानी बंधनातून मुक्त केलं. सैन्य काढलं. सैन्य Praise the Lord. कोणी नाही काढू शकत ते. Praise the Lord. कोणाची ताकद नाही त्याला का बाहेर काढायची. एकच ताकद आहे, येशू. कोणची ताकद आहे? येशू. पण येशूच काढू शकतो. येशूच काढू शकतो. तुमच्या जीवनातलं तुम्ही व्यसन असेल, येशूच काढू शकतो. Praise the Lord. मग तुम्ही काय करा? घरी प्रार्थना ठेवा. घरी प्रार्थना ठेवल्यानंतर काय होईल? एक ना एक दिवशी देवाचं वचन जाईल. शब्द जाईल. निघ, तुला आज्ञा करतो. शब्द गेला, कुठे गेला? कबरेमध्ये गेला. कबरेमध्ये गेल्यानंतर काय झालेलं? लाजर बाहेर आलेला आहे. 11 वाद्यामध्ये सांगितलं ना, येशू म्हटला लाजरा बाहेर ये. शब्द Praise the Lord. Hallelujah. शब्द जाऊ द्यायचा का नाही? जाऊ जाऊ द्यायचं. द्यायचं. बोला ना मग. हालेलुया. अरे बोला. हालेलुया. जाऊ द्यायचा का नाही? जाऊ द्यायचं. हा, कुणीच बोला ना. जाऊ द्यायचा शब्द. शब्द कसं करायला? मग काय केलं? जा डुकराच्या कळपामध्ये. हालेलुया. येशूने काय बोललं? सैन्याला घालवलं. सैन्याला घालवलं. सैन्य कुठे गेलं? डुकराच्या काळात. शब्द बोलला आणि गेलेला आहे. लाजराला पण शब्द बोलला. वाचा. लाजरा बाहेर. 11वा अध्याय आणि 43 वचन. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हातपाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टलेले होते. येशू त्यांना म्हणाला, याला मोकळे करून जाऊ द्या. Praise the Lord. कोणत्या वस्त्राने बांधू द्या. प्रेत वस्त्रांनी. म्हणा, प्रेत वस्त्राने जरी बांधलं तर बांधू द्या. Yes. येशू येईल. Amen. हालेलुया. कोण येईल? येशू येशू. येईल. येशू येईल का नाही? येणार. येईल. जेलमध्ये गेलं तरी म्हणा येशू येईल. येशू येईल. आणि आला का नाही? आला. बोला ना, आला का नाही? आला. माझ्या बरोबर आहे का? आला का नाही? कस काय आला? पौलुसला प्रार्थना करत असताना बंधनं बंधन तुटले. हालेलुया. येशू कुठे गेलेला आहे? लेकरांची सुटका केली. हा, बायबल मध्ये तर काय सांगितलं? कोणत्याही प्रकारचे वस्त्र असू द्या, प्रेत वस्त्र असू द्या, शैतानाचं. बापाने डागळलेले वस्त्र असू द्या, सैन्याचे कपडे असू द्या. Praise the Lord. Hallelujah. Yes. काही लोक इथं हालेलुया आणि तिकडे जाऊन सैन्याचे कपडे घालतात. जॅकेट भरती होती. करा ना असं. जाते. जॅकेट घालतात. डीजे पुढे दिसला का टाकचिक टाकचिक. म्हातारा पण नाचतोय डीजे पुढे. काय करताय? कोणाचे कपडे घातलेत? सैन्याचे. सैन्याचे कपडे. मी वस्त्राबद्दल सांगतोय तुम्हाला. बोला म्हणा वस्त्राबद्दल. वस्त्राबद्दल. कोणचं? प्रेत वस्त्र. म्हणा प्रेत वस्त्र. प्रेत वस्त्र. घरसेकरामध्ये कोणचं वस्त्र होतं? सैन्याचं. सैन्याचे. सैन्याचे वस्त्र. बोला म्हणा सैन्याचे वस्त्र. सैन्याचे वस्त्र. अजून काय सांगितलं? प्रेत वस्त्र. हा, पापाचे वस्त्र. पापाचे वस्त्र. हालेलुया. अजून मलिनतेचे वस्त्र, घाणेरडे वस्त्र, अपवित्र. बेभिचाराचे वस्त्र. राहत नेले तर तिथे शुभ्र. चर्च मध्ये थांब. हा, हे सिस्टर किती भारी आहेत. वाईट वाईट विचार आहेत. हे ब्रदर किती भारी आहेत. कोणचे वस्त्र आहेत? व्यभिचाराचे वस्त्र. बेविचार आहे. तुमची नजर पण कशी पाहिजे? पवित्र. पवित्र. हालेलुया. हालेलुया. हे तुमचे जे खाणारे कपडे आहेत, जे वस्त्र काय करायचे आहे? येशूच्या नावामध्ये. येशू ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये घेणार आहे त्यावेळेस तुम्हाला कोणते कपडे मिळणार आहे? शुभ्र वस्त्र मिळणार आहे. चांगले वस्त्र मिळणार आहे. हालेलुया. बाणावर आल्यानंतर त्याला काय घातलं? घरसेकरांमधल्या व्यक्तीला वस्त्र घातलं. वाचा त्याच्यामध्ये. The Lord. कितवा अध्याय सांगितलं? 9वा अध्याय सांगितलं ना लोक कृषी वर्तमान. 8 वाजले. 8 किती? 35.
35 मध्ये वाचा. तेव्हा जे झाले ते पाहण्यास लोक निघाले. लोक आले तिथं. याच्यातलं भूत निघून गेलं, याच्यातलं शैतान गेलं. हे दगडाने आण ठेचून घ्यायचा, हा कबरामध्ये राहायचा, पाहायला आलेला आहे. आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसातून भूते निघाली होती तो येशूच्या पायाजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला. वस्त्र नेसलेला. आलेला. काय झालं? वस्त्र नेसलेला, वस्त्र भेटन. आणि सेकंड नंबर काय शुद्धीवर आला. म्हणा? वस्त्र. वस्त्र वस्त्र येशू आल्यानंतर काय भेटेल? वस्त्र. घरसेकरास निघून जाईल. हालेलुया. काय निघून जाईल? सैन्य. सैन्य निघून जाईल. सैन्य निघून गेल्यानंतर काय होईल? वस्त्र वस्त्र. भेटले. वस्त्र भेटेल. आणि वस्त्र नंतर तिसरी गोष्ट काय आहे? येशूच्या कुठं असणार आहे? पायाजवळ असणार आहे. हालेलुया. तुम्ही मी आता कुठे आहे? येशूच्या पायाजवळ. संशय का? नाही. बोला ना मग. हालेलुया. येशूच्या पायाजवळ. कुठे आहे? येशूच्या येशूच्या पायाजवळ. काही लोकांना संशय आहे येशूच्या पायाजवळ. म्हणजे याचा अर्थ काहीतरी पुढी ठेवली कुठेतरी. कुठेतरी गोची आहे. काय? येशूच्या कुठेतरी पायाजवळ. गोची. काही लोक म्हणत नाही याचा अर्थ कुठेतरी काहीतरी फॉल्ट आहे. कुठे बसलेले आपण? येशूच्या येशूच्या पायाजवळ. पायाजवळ. कुठे बसलेले? येशूच्या येशूच्या पायाजवळ. पायाजवळ. कुठे? येशूच्या पायाजवळ. आवाज आला ना मोठा. येशूच्या पायाजवळ. भांडण झालं. या! भांडण झालं. या! इथं आवाज तिकडे जाईल. पण इथं येशूच्या पायाजवळ. लाज वाटते का काय? नाही. हा, लाज वाटते. नाही. पण येशूच्या पायाजवळ येशूच्या पायाजवळ. कस काय वाचलेलं आहे? सैन्य काढलेलं आहे. काय केलेलं आहे? पापाची क्षमा केलेली आहे. आजारातून बाहेर काढलेलं आहे. वस्त्र घातलेले आहे. आणि तो कुठं आहे? शुद्धीवर आलेला आहे. आपण शुद्धीवर नसतो. भान जात निघून. कोणाकडेच पाहत नाही. त्या नशेमध्ये असतो आपण. हा भानावर होता का? त्याच्या धुंदीत होते. बेविचारच्या धुंदीतच राहतो आपण. बायको सोडून दुसऱ्याच बायकोकडे पाहत बसतो. हालेलुया. काय शुद्धीवर आहे का तो? नाहीये. नवरा असून दुसऱ्याच्या नवऱ्याकडे पाहते. शुद्धीवर आहे का? नाही. शुद्धीवर तुम्हाला यायसाठी कोण आलं पाहिजे? येशू आला पाहिजे. बोला ना, कोण आलं पाहिजे? येशू आला पाहिजे. कशी पण असू द्या आपली बायको, काळी असू द्या, नकटी असू द्या, धोपटी असू द्या, काही पण असू द्या, आपली ते आपलं हक्क आहे तिच्यावर. नवरा कसा पण असू द्या, वाळका असू द्या, झाडा असू द्या, ढेबरीवाला असू द्या, काय पण असू द्या, पण तो नवरा आपला आहे. हालेलुया. काय आहे? हालेलुया. बोला ना. नवरा आपला. काय करायचंय? कुठे यायचंय? येशूच्या पायाजवळ. शुद्धीवर. हालेलुया. तुम्हाला भानावर. हालेलुया. काय आहे? भानावर कोण आले? येशू. देवाचा शब्द. म्हणा देवाचा शब्द. देवाचा शब्द आहे. येशू आणणार आहे. म्हणा येशू. असं करा, येशू आणणार आहे. आणि देवाचे सेवक देवाचं वचन घेऊन ते पण आणणार. आमेन. हालेलुया. आणणार आहे का नाही? हालेलुया. हा, बोला ना. हालेलुया. यायचंय का? हालेलुया. शुद्धीवर यायचंय? येस. भानावर यायचंय? किती लोक आहेत? कमी लोक आहेत. आवडत नाही इथं कोणाला. नाही बोललंय कडक आहे तिथं. अरे कडक माझा बापच कडक येते. मी किती कडक असणार आहे? हालेलुया. मी त्याच्यापेक्षा मोठा आहे का काय? नाही. मी झिरो आहे. मी त्याच्या बायाची काय आहे? धूळ पण नाही, शून्य आहे. म्हणा झिरो आहे आम्ही. शून्य आहे. काही नाही आमच्याकडे. काही लोकांना लोक प्रार्थना तर असे होते, छाती बाहेर नेऊन फुटून जाती. अन्य भाषा असलं तर सगळ्या गावात बाबा ढकलून टाकतील. मला अन्य भाषेत आली, मला अन्य भाषेत आली, मला नाही. ते कुठं कोणाला सांगू असं होतंय. अरे कोणाला दाखवायचं नाही. ब्रदर प्रेयरला गेलो आपण, काय झालं तिथं? मी म्हणत बसलो, मी म्हणलो का त्याला, मला दान आहे बरं का, मला हे दान आहे, मला ते दान आहे, अमुक दाम आहे, अमुक तसं काय बोलत बसलो काय? जाऊन नुसतं बसलो, प्रार्थना चालू केली, लगेच झालं ना बाईच्या अंगातलं गरज करत जागा. प्रेज द लॉर्ड. काय दाखवायची गरज नाही, जा तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते सैन्य काढायचं काम येशू करेल. आमेन. कोणी काढायचंय? येशू काढेल. येशू तू काढ, आम्ही परत बोलवतो. नाही. काही लोक असे, पास्टर तुम्ही या, तुम्ही उपास धरा, तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही सगळं काय करायचं करा, मी बरचप खाते, मी तंबाखू खाते, मी शिवाय देते, मला नाही सुटत ना पास्टर, जावं लागतं तिकडं. अरे मेला तरी चालल, पण खाऊ नको, स्वर्गात जाशील. हालेलुया. काय करू म्हणतो? ड्रायव्हिंग करायची आम्हाला, गाडी दिसली बाहेर, अरे मेला तर मरू दे, खाऊ नकोस, मेल्यानंतर स्वर्गात जाशील, हालेलुया. करू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय करायचंय? सैन्य जपून ठेवायचं का? नाही ठेवायचं. रागाचं सैन्य, द्वेषाचं सैन्य, अजून काय? पापाचं अजून काय? चांगल्या गोष्टी. अजून काय काय सैन्य आहे? भरपूर सैन्य आहे. कंटाळा आला का?
कंटाळा आला तर सांगा, मी संपून टाकतोय. काढायचे का नाही? काढायचं. आपलं काढले, आता घरच्यांची बाकी. Praise the Lord. त्यांच्यासाठी तरी प्रार्थना ठेवा. करायची. आपलंच निघालं. आपलंच निघालं नाही, त्यांचं कसं काय निघायचं? आपण आपलं जपून ठेवलं, तेच जपून म्हणतात, तू पण कर. आणि आपण सांगतो, तुम्ही या बरं का प्रार्थनेला, करा तुम्ही सगळं. कशाला देतो परमिशन तू? अजिबात नाही. हा, म्हणजे याचा अर्थ तुझ्या सैन आहे बाबा, चालत नाही, सरळ बोला. हालेलुया. काय करा? चालेल. मला पण चालत नाही, तुला पण नाही येशूला पण चालत नाही, पण तू ये, तुला गॅरंटी देतो मी. Praise the Lord. 100% तुला बरं वाटेल. हालेलुया. काय वाटेल? 100%. 100%. नाही तर तू जपून ठेवू, घरच्याला दे आणि ट्रान्सफर करीत बसतो सगळ्याला. जपून ठेवा. पण जपून नाही, काय नाही, जायचं फक्त तिथं, जायचं बघ फक्त प्रार्थना करायची, बसायचं, काय करायचं नाही. तू पण कर, मी पण करते, सगळेच करतो आपण. म्हणजे येशू येत नाही तर सैन्य ट्रान्सफर होत आहे. काय झालं पाहिजे? कोण आलं पाहिजे? येशू ट्रान्सफर झाला. बोला ना. येशू ट्रान्सफर झालेलं अरे पाहिजे. आला का नाही पाहिजे? हालेलुया. पाहिजे. मग काय थंडी वाजली का काय? नाही. नाही. हे थंडी वाजणार पण एक सैन्य. स्वेटर घाला, कान टोपी घाला, नाही लवकर जायचंय मला, हालेलुया. 10 जायचंय मला. येस. हालेलुया. उशिरा येणार सैन्य पाळू नका. येस. हालेलुया. उशिरा येणार काय पाळायचं नाही सैन्य पाळायचं. सैन्य पाळून नका ठेवू. खोटं बोलायचं, सैन्य पाळून नाही ठेवायचं. काय काय लोक होतात, कॉटेज मिटिंग असली घरी, पास्टर एक अंकल आहेत ना, ते येते शेजारचं गाव इकडचं, उद्या या, परवा या, तेरवा या. अरे काय मला काय वेळ नाही का? तू काय पाळून ठेवतोस? सैन्य. सैन्य. सैन्य पाळून ठेवायचं नाही, सैन्य गायब झालं पाहिजे. आमेन. काय झालं पाहिजे? गायब. अरे गायब तर म्हणा मोठे, गायब. गायब झालं पाहिजे. हालेलुया. येशूच्या नावात. पण येशूच्या नावामध्ये येशूच्या करा, नावामध्ये. येशूच्या नावामध्ये येशूच्या नावात. गायब झालं पाहिजे. काय पाहिलं पाहिजे? उद्या या, परवा या, तेरवा या. ते सैन्य अजून वाढत वाढत चालते. एक हप्त्यातून प्रेयर, देवाचे दास, त्याच्यानंतर कंटिन्यू तुमची गुडघ्यावर प्रेयर, म्हणा गुडघ्यावर प्रेयर. गुडघ्यावर प्रेयर. नाही तर त्यालाच बोलायचं, त्यालाच प्रार्थना करा. तुम्हीच प्रार्थना करा आणि यात जा. आम्ही काहीच करत आम्ही काहीच करत नाही. काय फायदा होणार नाही, मला काय फायदा होणार नाही. काय फायदा होणार नाही. तुम्हाला प्रभूमध्ये वाढायचे. Praise the Lord. बघा, कोणाला वाढायचे? तुम्हाला वाढायचे. स्वर्गात कोणाला जायचे? मला जायचे का? मी तर जाणारच आहे. Yes. मी ओढू राहिले, ये स्वर्गात, ये स्वर्गात. चाल ना बाबा. एखादं लिपुरी ये रे, जाय. ये. आता ह्याला म्हणतात, चला ना सिस्टर प्रार्थनेला, चला ना, या ना तुम्ही, या ना सिस्टर, चला ना, वाटून राहिले. तू तिकडे जाय, तिकडे जायचा प्रयत्न कर. हा, ती म्हणते नको नको नको, आज घरी पाहुणे येणार आहे, जाय ना तिकडे. आज नाही, आज आमचे माझा नवरा येणार आहे, त्याचा वाढदिवस आहे, जेवण करावं लागणार आहे, अमुक आहे. चला ना सिस्टर, चला ना. पास्टर पण म्हणते, सिस्टर पण म्हणते, चर्च लोक पण म्हणते, ब्रदर पण म्हणते, सिस्टर या ना, या ना. त्यांचं नाही मला तिकडे जायचंय, तिकडे जायचं तिकडे. हा, असं असं पाहिजे का? तुम्ही म्हटलं पाहिजे, तुम्ही या. Praise the Lord. कोणी म्हणलं पाहिजे? स्वतः. मी स्वतः. मी नाही, माझ्या शेजारच्यानी म्हणलं पाहिजे. असं आहे का? नाही. मी स्वतः. तुम्ही काही पण म्हणा, मी बदलणार नाही. मी ते सैन्य पाळून ठेवणार आहे. असं आहे का? नाही. मला सैन्य पाळायचं नाही. सैन्य पाळायचं नाही. हालेलुया, हालेलुया. 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 बस खाली. तुमच्या घरामध्ये ज्यावेळेस देवाचा शब्द येणार आहे, मृत्यूतून बाहेर लोक येणार. हालेलुया. भूत शैतान असलेले लोक काय होणार आहे? बरे होणार आहे. मनाचा शब्द ऐकल्यानंतर मी येऊन काय पत्ते खायला लावणार आहे का? खेळा, चला त्याला एक एक डाव घेऊ आपण, त्याला एक बॉटल आण, आता दारू घेऊन आपण नाही. दारूचा अड्डा बनवणार आहे काय तुमचं घर? नाही. हा, काय करणार आहे? येशू येणार आहे. येशू पण येणार तर काय करणार आहे? त्याच्या घराला काय केलंय? धारण केलं. धारण. त्याला घर दिलं, घर. त्याच्या घरात आला, त्याला घर, कबरेत राहायचं, तो म्हणा कबरेत राहायचा. कबरेत राहायचं तो. त्याला घर मिळालं, घर. घर मिळालं. शांती मिळाली त्याच्यामध्ये, आमेन. शुभ्र वस्त्र मिळाले त्याला, आमेन. हा, चांगलं जीवन मिळालं, शैतानाला घालवलं. हालेलुया. मी येणार नाही, देवाचा शब्द येणार आहे. येस. म्हणा मी नाही येणार. मी नाही येणार. कोण येणार आहे? देवाचा शब्द देवाचा येशू बोलला, लाजारा बाहेर आहे. बाहेर ये. Praise the Lord. आपण म्हणतो लाजारा बाहेर आहे. आता काय माहिती येतो का नाही, काय माहिती? चार पत्ते. आपलं तर असं आहे म्हणा, असं बहीण का नाही? होईन का नाही? मी ज्या वेळेस बोलतो त्यावेळेसच नवरा मारतो मला. एकदा मारेन, दोनदा मारेन, तीनदा मारेन. पण ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करताना त्याला दिसतात ना, येस. तो नवरा दारू सोडून देईल. आमेन. त्याचा संशयाचा स्वभाव बदलून जाईल. आमेन. काय करायचं? हा, लाजर
लाजारा बाहेर बाहेर झालेला आहे. आमेन. घरी जाऊन म्हणा लाजर बाहेर आलेला आहे. घरचे होते ना ते वेळ लाग लाजारा होय बाहेर. घरचे करायचे भूत निघा येशूच्या नावामध्ये. अरे तुम्हाला ताकद आहे का रे? कोणाच्या नावामध्ये? येशूच्या नावामध्ये. हालेलुया. लाजर सुद्धा काय होईल? तुम्ही पण आजपासून बोलायला शिका. म्हणा होकारार्थी बोलायला शिका. माझ्या बापाने शिकवले लाजाराला बाहेर काढायचं. तर कुठं पण जा म्हणा माझा येशू माझ्या बरोबर आहे. कुणी आजारी जर असलं तर सिस्टर बरं होणार आहे. देवाने त्याला बरं केलेलं आहे. होकारार्थी बोला. कोणाच्या घरी गेलो का आपण कुणी मारायला लागलं आता आपण पण म्हणतो आता जाईन 2-3 दिवसांनी. अरे तू येशू म्हणला का तसं कधी तिथं? नाही म्हणला. येशू खवळला मारियावर पण खवळला. खवळला म्हणजे तिचं सांगितलं ना त्याच्यामध्ये 11व्या अध्यायामध्ये आत्म्यात खवळला तो रडला. वाईट वाटलं त्याला. आपण तिथे जाऊन आपण त्यांच्या वनी तुझं ठाय होतो. आपण म्हणतो आता प्रेम दिसू राहिले रडा आपण रडून घेतो त्यांच्यावर. चांगलं होतं ना चांगली होती ना मनातून आनंद मानते तिचे पैसे बुडाले. असं आहे का? तुम्ही विश्वासणाऱ्याचं काम आहे. विश्वासाने बोला तुम्ही. हालेलुया. म्हणा असा हात लावा. विश्वासाने होकार. नाही विश्वासाने बोलायचं. नाही, असं काय तुम्ही? विश्वासाने बोलायचं. इकडे बघा आता. नाही लिपस्टिक लावायची नाही. विश्वासाने बोलायचं. काय बोलायचं? जिवंत झालेलं आहे. बरा होईन बरा झालेला आहे. आमेन. सेवाला बोला प्रार्थनेला बोला येशूला बोला. काय करायचं? येशूला बोला. येशूला बोला बरं झालेलं आहे. हालेलुया. त्यांच्यासारखं आपण होऊ नका. येशू तिथं गेला 11व्या अध्यायामध्ये. यहुदी लोक म्हणले यहुदी लोक हात लागलेत हसायला लागले. याची करण्याच्या वेळेस यहुदी लोक तिथं काय करायला लागले? हसायला लागले. इथं पण लोक काय करायला लागले? अरे याला येड लागले का? 4 दिवस झाले तर ना म्हणतो हे झाले. तुम्ही तुमच्या घरामध्ये विश्वासामध्ये उभे राहा. आमेन. बोला ना येस. असं करा. विश्वासामध्ये उभे राहा. विश्वासामध्ये असं मोठा आवडा अशी विश्वासामध्ये उभे राहा. अरे संवर करा संवर. विश्वासामध्ये काय करा? उभे राहा. नाही बरं केलेलं आहे. नाही देवाने चांगला दिलेला आहे. नाही तो देवाने सोडवलेला आहे. नाही केलेलाच आहे. पक्के उभे राहायचे. स्टॅच्यू कसा असतो? आदळतो का स्टॅच्यू? नाही. हा कडाकडे कोणी हात लावला तरी तो नाही आलं. तुम्हाला कोणी जरी काय सांगितलं ना नाही होणारच आहे. केलेलंच आहे. आमेन. हालेलुया. येशू म्हणलं तिथं येशू हल्ला करून बायबल झाला की येशू. नाही नाही. अरे आता ही मार्था माझ्या बरोबर राहणारी मारिया यांच्या घरी मी जेवलोय वचन सांगितलं. येशू हल्ला का असा? लोकांना म्हणून शिष्य पण काही काही संशय होते. शिष्य पण संशय धरणार होते. हा थोमा पण काय संशय धरणारा होता ना. थोमा बोला ना. होता ना. पण कसा आहे देवा तुम्हाला दरवेळेस प्रार्थना आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही कोणाच्या इथं जात असाल तर म्हणा देवा तू माझं ऐकतोस बरं केलेलं आहे. हालेलुया. शेजारच्या लोकांना धीर द्या. त्याला Praise the Lord. सैन्य पसरू नका त्याच्यामध्ये. अल्पविश्वासाचं म्हणा अल्पविश्वासाचं पण काय आहे? सैन्य आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या येशूने बोलायला आजार बाहेर आला. आपले शब्द पण तसेच पाहिजे. आपण कुठं पण जाऊ नाही बरं होणार आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. आपण चुकीचे सल्ले लोकांना नका देऊ. कारण की त्या चुकीच्या सल्ल्यामुळे पण आपण काउन्सिलिंग केल्यामुळे पण आपल्याला शिक्षा होऊ शकते. माफी मागा देवाला. प्रेज द लॉर्ड. तर म्हणून आज आपल्या जीवनामध्ये आपण काय शिकलोय? होकारार्थी बोलायचं. होकारार्थी बोलायचं. सैन्याचा प्रकार काय करून टाकायचा आहे? काढून